सगळे 10:30 झालेत. तो थोडं 10 मिनटं पुढे काढा. सगळे रेडी झालेत. आता आम्ही खाली निघतोच आहे. आता पहिला प्लॅन आहे वाव बघायचा. सॅमने ठरवले आयटनरी. बघू आता हा किती याची आयटनरी चांगली वाटते आम्हाला. सकाळी नारळ फोडून काल मस्त केलं आहे. पहिली बॅग पडली, गाडी बंद. बघू ट्रिप कशी पुढे चांगली जाते. आता आलो आहे अडलजला एक स्टेप वेल आहे. त्याचं नाव आहे अडलज किवा. तर पहिला आमचा स्पॉट तो आहे. तो पहिल्या स्पॉटला आम्ही चाललो आहे. तुम्हाला दाखवतो. म्हणजे फोटोजमध्ये वगैरे बघितलं तर भारी वाटतं. तुम्हाला आज जाऊन दाखवतो कसं आहे ते. सो आम्ही आतमध्ये एंटर केलं, पण इथे असं सांगितलं की गोप्रोने शूट नाही करायचं. तर बॅगमध्ये टाकून ठेवायला सांगितलं गोप्रो. आत आलो आहे. बघू आता ते आतमध्ये शूट करायला भेटतं आहे का. भारी वाटतं. इथे खाली स्टेप वेलच्या खाली म्हणजे सेकंड फ्लोअरला आम्ही इथे आलो. आणि इकडे जी काही कार्विंग करून ठेवलं प्रत्येक फ्लोअरला कार्विंग करून ठेवले. आणि एवढी बारीक आहे ना, म्हणजे ती आत्ताच्या टाईमला हाताने करणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. म्हणजे मशीनने पण करणं इम्पॉसिबल. एवढी बारीक कार्विंग आहे. आणि आत्ता सध्याला जे वॉटर लेवल आहे एकदम ग्राउंड फ्लोअरलाच आहे. मे बी आता पाणी नसेल भरत तेवढं अगोदरसारखं. तर आता आम्ही स्टेपवेलच्या वरच्या साईडला आलो आहे. तिथून जी मेन स्टेप म्हणजे वेल होती ती तिकडे आहे. आणि हे इकडून या साईडने सगळे स्टेप्स आहेत. हां बरं वाटतं हवा आली. जस्ट बाहेर आलो आणि इथे बाजूलाच उसाचा रस होता. सो इथे उसाचा रस पितो आहे. आणि आता इथून निघू. आम्ही फक्त प्लॅनमध्ये अदलाच किंवा म्हणजे सायन्स सिटीच ठेवलेलं. पण आता चेक करू गुगलवरती की अजून काय काय फिरायला आहे इकडे. जास्त झाले जरा, पण मी पण ऑन द वेच आहे. सो तिथे बसल्या आम्ही डिस्कशन केलं. आम्ही आता चाललो आहे सायन्स सिटीला भरपूर वेळ लागणार आहे. पण आम्ही सगळं एक्सप्लोअर नाही करणार सायन्स सिटीला. मोजकंच बघू जे एक्सप्लोअर करण्यासारखं जास्त आहे. आणि मग त्यानंतर मग पुढचं आमचं ठरलं आहे एकतर झूला जायचं किंवा मग दांडीकुटी. कारण लास्टला आम्हाला अक्षरधाम टेम्पलला पण जायचं. मी काय म्हणतो जे हायलाइटेडवाला आहे ते पहिलं करूया ना. ते पहिले म्हणजे ते ॲक्वॅटिक गॅलरी, रोबोटिक गॅलरी आणि काय होतं ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स गॅलरी आहे ना, ते पहिलं बघूया. ते 3 आहेत. आम्ही विचार केला की जवळच असेल. समोर एवढं बिल्डिंग दिसली आम्हाला वाटलं जवळ आहे. पण अजून त्याच्यापासून पण आम्ही अजून पुढे 5 मिनटात चालत आलो. अजून रस्ता चुकलो. आम्हाला वाटलं राणीबागपेक्षा पण छोटं आहे, पण बरंच मोठं आहे. राणीबाग एवढं नसेल पण सो हां हेच होतं. सो आम्ही आता ॲक्वॅटिक गॅलरीला आलो आहे पहिलं. तिथे तुम्हाला आज जाऊन दाखवतो. थकलो एवढं चालत जाऊ. अरे भाई खाली तर बघ. तो नाही दिसत रे. तिथं दिसतंय. चल भाई. इकडे ना प्रत्येक कॉन्टिनेंट वाईज त्या लोकांनी फिशचा हे झोन डिवाइड केला आहे. आणि हा आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे. सो मग त्या कॉन्टिनेंटमध्ये जे भेटणारे फिश आहेत ते इथे या सेक्शनमध्ये ठेवले. त्यावेळीच्या एकदम जेव्हा तुम्हाला फॉसिल मिळाले त्याच्यामुळे बघू शकतो खाल्लेले आणि कसं फॉसिल आहे. फॉसिल नाक बघ ना डोळ्यांच्या वरती. एकच मासा दिसला. फर्स्ट टाइम बघितला हा मासा.
असा टनल लहान टनल होता एकदम. हे थोडं बजेट आहे ना रे. बजेट आहे. आता आम्ही ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स गॅलरीमध्ये जातो. रोवर कसा लँड होतो तसा. गुजरातचा पहिला एलिव्हेटेड 3D प्लस हायब्रिड प्लॅनेटेरियम ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स. हे ना जर आपण मार्सवरती जर सिटी बिल्ड करायची असेल तर त्याचं हे असं बनवलं आहे. म्हणजे तिकडे असे प्लांट आहेत, प्रत्येक डोममध्ये छोटे छोटे सिटीज आहेत आणि हे स्पेस स्टेशन आहे. सो इथे ना एलिव्हेटेड प्लॅनेटरी आहे. तिकडे आता 2:15ला शो आहे. सो त्या तिकीट काउंटरला चाललो आम्ही. आता अनाऊन्समेंट झाली पूर्ण इकडे. सो आम्ही प्लॅनेटरियमच्या शोची तिकीट काढली आहे. वोयेजर म्हणून आता शो आहे. सो त्यानंतर तो काही 25 मिनिट्सचा शो आहे. तर त्यानंतर बघू काय कुठे जाता येईल तर तिथे पुढे झालेलं आहे. चमकत आहेत सगळ्या लाईट्स. आणि ते दादा बसले विचारलं की नक्की हे काय एवढं. हे बोलले की हे जे ग्लासेस आहेत ते चार्ज. नमस्कार, प्लैनेटेरियम में आपका स्वागत है. ते आहेत ना. यह સ્પેસ સાયન્સ ગેલેરીનો વિસ્તારમાં આવેલું છે. તેમજ સેકન્ડ ફ્લોર પર આવેલ આ પ્લેનેટેરિયમનો મુખ્ય શો શરૂ થવા જઈ રહ્યો છે, જેમનો સમય 3 વાગ્યાનો છે. તો જે કોઈ પણ વિઝિટર્સ આ પ્લેનેટેરિયમ મુખ્ય શો નિહાળવા ઈચ્છતા હોય તેઓ સેકન્ડ ફ્લોર પર આવેલ ટિકિટ કાઉન્ટરનો સંપર્ક. हे तेच असणार. म्हणजे आत्ता त्यांची करंट पोझिशन काय आहे ना, मोस्टली बघ ना ते मुव्हिंगच वाटतं. इथे ना वेट दिसतं की त्या प्लॅनेटवरती आपलं वेट काय असेल तो हवी बघ. दिसतंय का कॅल्क्युलेटिंग. 28.29 असणार. अर्थवर 75 मर्क्युरीवर 28 आणि हा विनसवर चढतोय सॅम. तुझं फॅनी काढायचे होतेस ना. अर्थवर 84 आणि इथे 75.9. हँग झालं तुझ्या याने. सांग तुझं वजन जरा जास्त ते मला वाटतं. आता हे मार्सवरती मी ट्राय करतो. 14 किलो 4 रुपये आलं तर बोलले नाही. 4 ते नको बघू रे, हे वरचं वेळ आहे. ज्युपिटरची ग्रॅव्हिटी अर्थचा वेट ज्युपिटरवर जास्त येणार. ज्युपिटरचं 200 किलो येईल. 200 जास्त असेल. 184. इथे कोणाला उभं करू? कोण आहे का? तू राहतो राजा.
सो आता जे मेन 3 अट्रॅक्शन आहेत म्हणजे एक्वॅटिक गॅलरी, ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स गॅलरी, ते 2 झालेत. आता तिसरं आहे रोबोटिक्स गॅलरी. तर तिकडेच चाललो आहे आम्ही आता. बाजूलाच आहे. थोडंसं आमची एनर्जी सगळ्यांची डाऊन झाली आहे त्या शो नंतर. सगळे असं लो फील करायला लागलं. झोपच आली शोमध्ये. असं वाटतंय जरा बघून. आता मोस्टली किती वाजता ते रोबोट आपल्या इथे पण मंडळाचे लावतात ना, ते असं नमस्कार करतात. रोबोट नसतात बोलतात ना, काय बोलतात, तारक मेहताचा एक एपिसोड मिळतं, एक पार्ट आहे त्याच्यामध्ये खूप सारे एपिसोड आहेत. तो अख्खा आहे ना फक्त जेठालालच्या स्वप्नावरती आहे. म्हणजे त्याचा मुलगा लहानपणी लग्न करतो ते टप्पूच्या लग्नावर ते अख्खं एक स्वप्न दाखवलंय. काय 1.5-2 एपिसोड त्याच्यातच आहे. 1.5-2 पण नाही, जास्त आहे. जाऊ दे. फक्त का त्याला सायकल पाहिजे असेल म्हणून त्याला सोड आहे ना आतमध्ये. हे बघ AC आहे आतमध्ये. डायरेक्ट बोलायचं, तो बघणार नाही. पाणी आता इथे बसला तर असंच अभि बोलला की लाखभर रुपये असे टेबलवर पडले असेल तर आम्ही कॅल्क्युलेट करत होतो की माझ्या कॅमेऱ्याचे किती, अभिचे किती, सॅमचे किती. हां, म्हणजे असं 1,20,000च्या आसपासचं सामान आहे इथे. एक्सपेक्ट तर आम्ही आता आलो आहे अमूल कॅफेला. म्हणजे सायन्स सिटीमध्येच अमूल कॅफे आहे. आम्ही तिथे रोबोटिक्स गॅलरीला, पण तिकडे एवढं काय मजा नाही आली. आम्ही कंटाळूनच बाहेर आलो. आता इथे खायला आले, भूक लागली. सकाळपासून नाश्ता केलेला. सो मागवले आलू मटर सँडविच, मसाला सँडविच आणि व्हेजिटेबल पिझ्झा, आणि हे अमूल फुल ऑर्डर केलं. सो आमचं खाऊन वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही आता डिसाईड केलं आहे की आपण डायरेक्ट अक्षरधाम मंदिरालाच जाऊ. कारण इथे फिरायचं ताकद अजिबात नाही राहिलं. खूप असं खाल्लं ते जीवावरती आलं आहे. आणि गरमीने अजून मेल्यासारखं. अजून गरमी आहे. वाजले 5, 5:15 झाले. आता ऊन लागत नाही. बसतो आता वाफ लागतं, वाफा मारतात. सो आम्ही जस्ट डिस्कस करत होतो तिकीट्सबद्दल वगैरे. सो एक कन्क्ल्युजन किंवा एक असं डिस्क्लेमर तुम्हाला आम्ही देतो. इकडे जर आलात तर 500वाली तिकीट घेऊ नका. 350वाली आहे, ज्याच्यामुळे ॲक्वॅटिक गॅलरी आणि कुठलं एरोस्पेसवालं जे गॅलरी आहे तीच घ्या. रोबोटिक्सवालं वर्थ नाही, अजिबात वर्थ नाही आहे. हां, काय त्याचं तिकीट घेऊन करणार. मोजके रोबोट आहेत आणि ते रोबोट पण ती स्पेसिफिक टाईममध्ये जे टूर चालू होते तेव्हा जाणार. आणि वर्थ नाही आहे, अजिबात वर्थ नाही आहे. जे तुम्ही एक्सपेक्टेशन घेऊन जाल रोबोटिक्सवालं, अजिबात नाही आहे. सो तुमचे 150 रुपये वाचतील या आणि सो असंच प्लॅन करा जर तुम्ही इकडे आले तर. सो आम्ही आता नाही जमत रे एवढा फास्ट जायला. भीती वाटते. भीती नाही, अरे कानाला वाजत राहतं. सो आम्ही आता आलोय, गोष्ट गेअरमध्ये पण येतोच आवाज, पण एवढं नाही आहे गेअरमध्ये. एवढं नाही. सो आम्ही आता आलो अक्षरधाम टेम्पलला. इथे फोन कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे. सो आम्ही फोन आणि कॅमेरा सॅमच्या टॉप बॉक्समध्ये ठेवतो आहे आणि दर्शनला जातो आहे. दर्शन करून आल्यानंतर मग तुम्हाला भेटतो. सो आम्ही आता सगळे जस्ट बाहेर आलो मंदिरामधून. मंदिराचं दर्शन घेतलं. मंदिराचा जो परिसर आहे ना एकदम मस्त मेंटेन केला आहे, शांतता. आणि जो वॉटर शो होता ना तो पण भारी होता एकदम. आणि वॉटर शो जस्ट संपला, मी जस्ट बाहेर आलो. ॲट प्रायोरिटी सगळ्यांनी घरी फोन लावलेत. सगळ्यांचे फोन 2-2 तास बंद होते. मी पण जस्ट फोन लावला पप्पांना, सगळ्यांनी फोन लावला आहे. आता आम्ही इथून निघतो आहे. आता काय फिरायचं असं काय प्लॅन नाही आहे, पण बघू काय जर असं वाटलं कुठे काय असं बघण्यासारखं. आत्ता कायच बघणार तसं बघायला गेलं तर आम्ही डिरेक्टली इथून निघू. आणि विचार करतो जिकडे आम्ही थांबले म्हणजे सॅमचे रिलेटिव्ह आहेत ते. सो त्यांना काहीतरी असं गिफ्ट वगैरे घेऊन जाऊ असं आहे डोक्यात, पण काय घ्यायचं ते समजत नाही आहे. सो तेच बघू, आम्ही ते शॉप करायला बघू इथे कुठेतरी. कसं आहे रे. सो आम्ही कुठे गेलेलो रे आपण आता. अक्षरधामवरून इथे हॉमिडोजमध्ये आलो. ते आम्ही काय गार्लिक ब्रेड पनीर टिक्कावाला मागवला आहे आणि बाजूलाच ना स्वीट शॉप होतं. सो आम्ही त्यांच्यासाठी असं मलाई सँडविच घेतली.
असं गिफ्ट काही देण्यापेक्षा हे असं स्वीट दिलेलं बरं आहे. सो ते घेतलं. आता उद्याची आणि परवाचं जरा आम्ही डिस्कशन करू आणि इथून खाऊन आम्ही मग निघू घरी जायला.